मुंबईतल्या सर्व जमिनी फ्रीहोल्ड करण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवलाय। सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, कोकण आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिल्याची माहिती भाजपचे आमदार मंदा म्हात्रे यांनी दिलेली आहे। जमिनी फ्रीहोल्ड झाल्यामुळे पुढे घराची खरेदी विक्री करताना सिडकोच्या परवानगी घेण्याची गरज भासणार नाही। सिडकोच्या परवानगी अभावी रखडलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग सुद्धा यामुळे मोकळा झालाय। नवी मुंबई शहर वसवल्यानंतर सिडकोने या ठिकाणी घरं जी आहेत ती विकताना, खरेदी विक्री करताना 60 वर्षाच्या लीजवरती देण्यात आली होती। मात्र आता या संदर्भात संपूर्णपणे नवी मुंबई ही फ्रीहोल्ड होणार आहे आणि तशा प्रकारचा निर्णय आता घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिलेला आहे। आपल्याबरोबर या ठिकाणचे स्थानिक आमदार बीजेपीचे मंदा म्हात्रे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। ताई, जी बैठक झाली मुख्यमंत्र्यांबरोबर, कशा प्रकारचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे? गेली अनेक वर्ष सातत्याने माझा प्रयत्न चालू होता की नवी मुंबई शहर ज्यावेळी वसवलं त्यावेळी 60 वर्षाच्या लीजवर दिलं, तर आता 40 वर्ष आम्हाला झालेल्या आमची घरं सगळी पडायला, इमारती लागलेल्या आहेत आणि हा सगळा विषय फार अतिशय महत्त्वाचा होता। पण माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही पहिला गगराणींची बैठक केली होती आणि हा प्रस्ताव गगराणी साहेबांनी तयार केला आणि मुख्यमंत्र्यांची परवा बैठक झाली आणि या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कशासाठी या लोकांना 40-40 आणि 60-60 वर्ष ताळंबत ठेवायचं। ही गरीब लोक आहेत, या लोकांना तुम्ही त्यांची घरं त्यांच्या नावी करून द्या आणि लवकरात लवकर ही फ्री होल्ड करून द्या। तसा प्रस्ताव राज्य शासनाला ताबडतोब पाठवण्यात यावा। सिडकोच्या माध्यमातून लवकरच हा प्रस्ताव शासन दरबारी जाणार आहे, त्यामुळे 5 लाख कुटुंबांना याचा फायदा होणार आहे। त्याचबरोबर धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांचा सुद्धा पुनर्विकास करण्यासाठी एक सुलभ प्रक्रिया पार पडणार आहे। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई।